नमस्कार, मी डॉक्टर प्राजक्ता रवी भट, आयुर्वेदा फॉर हेल्दी लिव्हिंग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. या व्हिडिओमध्ये आपण मसल क्रॅम्प्स किंवा पायाच्या पोटरीमध्ये वेदना होणे याच्याबद्दल माहिती घेणार आहोत. पायामध्ये अचानक रात्रीची किंवा उठताना बसताना कधीही नस ताठ होऊन खूप वेदना सुरू होतात. ह्या वेदना का बरं होतात आणि आहारात काय बदल केल्यामुळे त्या कमी होऊ शकतील याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. रात्री अचानक झोपेत किंवा सहज चालताना बसताना उठताना असाच पायात वात आला किंवा मसल क्रॅम्प सुरू झाला तर लगेच निरगुडीच्या किंवा तिळाच्या तेलाने किंवा जे अवेलेबल तेल असेल, नारळाचं तेलही चालेल, त्याने आधी पायांना चांगली मालिश करून घ्यावी व वाफ दिली तर पायातल्या वेदना लगेच कमी होतात. हा त्यावेळेसचा केला जाणारा उपाय आहे. असा मसल क्रॅम्प का बरं सुरू होतो याच्यासाठी आपण आहारात कोणता बदल करता येईल, हळूहळू हा त्रास कमी करता येईल हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. अनेक वेळा झोपेतून उठताना, बसताना किंवा चालताना पायाच्या स्नायूंचे आकुंचन होते, ज्याला पायात गोळा येणे असे देखील म्हणतात. ही समस्या कोणालाही होऊ शकते आणि यामुळे वेदना अनेक दिवस टिकते. तसं तर पेटके येण्याचे किंवा हे मसल क्रॅम्प्स पोटरीमध्ये येण्याचे अनेक कारणे आहेत, परंतु शरीरातील खनिजे आणि इलेक्ट्रोलाइट्सच्या असंतुलनामुळे तर कधी डिहायड्रेशनमुळे क्रॅम्प्स येतात. ही समस्या पिरियड्स, गरोदरपणात आणि अतिप्रमाणात मद्यपान करणाऱ्या लोकांमध्ये देखील असू शकते. आहारात असे कुठले पदार्थ समाविष्ट केल्यामुळे हे मसल क्रॅम्प थोडे कमी होतील हे आपण आता बघणार आहोत. या सगळ्यांमध्ये पहिला प्रथम क्रमांक लागतो दुधाचा. दुधात कॅल्शियम असते, जे स्नायूंचे क्रॅम्प्स दूर करते. कॅल्शियम स्नायूंना आराम देते. दूध न पिल्याने तुम्हाला वारंवार पेटके येण्याचा किंवा मसल क्रॅम्पच्या समस्येला सामोरे जावे लागू शकते. दुसरा पदार्थ आहे केळी. केळ्यांमध्ये पोटॅशियमचे प्रमाण खूप जास्त असते, ज्यामुळे स्नायू क्रॅम्पच्या समस्येपासून आराम मिळतो. याशिवाय केळीमध्ये असणाऱ्या अनेक इलेक्ट्रोलाइट्समुळे मसल क्रॅम्प दूर करण्यात मदत होते. त्यानंतरचे पदार्थ आहे बिया आणि ड्रायफ्रूट्स. यामध्ये मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात आढळते, ज्याची आपल्या शरीराला खूप गरज असते. मॅग्नेशियमशिवाय शरीरात प्रथिने तयार करणे, स्नायूंची हालचाल, रक्तातील साखर नियंत्रित करणे आणि हाडांची वाढ करणे खूप कठीण होते. त्यामुळे बिया आणि ड्रायफ्रूट्स खाल्ल्याने मॅग्नेशियमचे प्रमाण शरीरात संतुलित राहते आणि मसल क्रॅम्पला आराम मिळू शकतो. तिसरा आहे नारळ पाणी. जेव्हा तुम्हाला घाम येतो तेव्हा तुमचे शरीर पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्स, त्यामध्ये विशेषतः सोडियम, दोन्हीही गमावते. नारळात असलेल्या पाण्यात सोडियम आढळते. जर तुम्ही वारंवार येणाऱ्या क्रॅम्पच्या समस्या कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर ताजे नारळ पाणी नक्की प्या. टोमॅटो. त्यात सर्व प्रकारचे इलेक्ट्रोलाइट्स आढळतात. एका टोमॅटोमध्ये सुमारे 300 मिलीग्राम पोटॅशियम आणि भरपूर कॅल्शियम, सोडियम आणि मॅग्नेशियम असते. याशिवाय टोमॅटोमुळे कॅन्सरसह अनेक प्रकारचे आजार कमी होतात. त्यामुळे मसल क्रॅम्पसाठी तर तुम्ही टोमॅटो नक्कीच खावा. त्यानंतर पालेभाज्यांचा नंबर आहे. त्यात अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात. यामध्ये पोटॅशियमचे प्रमाण खूप जास्त असते, त्यामुळे क्रॅम्प्सची समस्या दूर होते. पालेभाज्या आपल्या आहारात नक्की समाविष्ट करून घ्या. अवोकॅडो हे एक उत्तम प्रकारचे फळ आहे. अवोकॅडोमध्ये भरपूर पोटॅशियम असते. एका अवोकॅडोमध्ये सुमारे 1000 मिलीग्राम निरोगी चरबी, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सोडियम असते. मसल क्रॅम्प असणाऱ्यांनी अवोकॅडोचा समावेश आपल्या आहारात नक्की करून. हे पदार्थ आहारात समाविष्ट केल्यामुळे मसल क्रॅम्पचा त्रास तर नक्की कमी होईलच, परंतु जर सोबत तुम्ही पायाचे स्ट्रेचिंगचे एक्सरसाइज केल्या तर तुम्हाला खूप चांगला फायदा होईल. परंतु या एक्सरसाइज तुम्हाला रेग्युलर कराव्या लागतील, कारण आपली हेल्थ आपली जबाबदारी आहे.
हे पोषक घटक खाण्यासोबतच एक्सरसाइज करत राहा आणि मसल क्रॅम्पपासून सुटका मिळवून घ्या. या सगळ्या घरगुती उपायांसोबतच तुम्ही तुमच्या जवळच्या आयुर्वेदिक पंचकर्म चिकित्सालयाला भेट देऊ शकता. ज्यावेळेस तुम्हाला पायामध्ये मसल क्रॅम्प येतो तेव्हा ताबडतोब कोमट तेलाने घरी मसाज तर तुम्ही करूच शकता, परंतु जर आयुर्वेदिक डॉक्टरांकडचा सल्ला घेतला तर त्यांच्या सल्ल्याने तुम्ही पूर्ण बॉडी मसाज आणि स्टीम घेऊ शकता. ज्यामुळे होते काय की आपल्या शरीराचे सगळ्याच मसल्स रिलॅक्स होतात आणि त्याचा चांगला फायदाही शरीराला होतो. चला तर मग आहारात बदल करून घ्या, आयुर्वेदिक पंचकर्म चिकित्सालयाला भेट द्या आणि कोमट तेलाने मालिश करणं विसरू नका. या स्टीम बाथचा आणि मसाजचा कसा काय फायदा होतो याची व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. मी लिंक देते, नक्की जाऊन चेकआउट करा. पायाच्या पोटऱ्या दुखत असतील तुमच्या किंवा आजूबाजूच्या कोणाच्याही, तर असं सहन करत बसण्याची गरज नाही. लगेच हे घरगुती उपाय करा, आयुर्वेदिक डॉक्टरांना भेट द्या, तुम्हाला आराम नक्की मिळेल. चला तर मग अशाच काही टिप्ससहित पुढच्या व्हिडिओमध्ये मी परत तुम्हाला भेटते. व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा, कारण ही माहिती तुमच्या जवळच्या लोकांच्याही वेदना दूर करू शकते. चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये मी परत तुम्हाला दुसऱ्या टॉपिकसह भेटते. तोपर्यंत हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्स फॉर वॉचिंग.